हॅलो गाईज, तर आता आपण बघणार आहोत काही ऍप्लिकेशन्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे 3 ऍप्लिकेशन आहेत. त्यातलं पहिलं आहे व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. त्यानंतर सेकंड ऍप्लिकेशन आहे वॉल ऑफ डेथ, म्हणजे मौत का कुआं ज्याला तुम्ही म्हणता. आणि थर्ड ऍप्लिकेशन आहे बँकिंग ऑफ रोड नावाचं. ठीक आहे, तर हे तिन्ही जे पॉइंट आहेत यातला एक तरी पॉइंट तुम्हाला स्टेट बोर्डच्या पेपर मध्ये येण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, तर तुम्ही हे तिन्ही पॉइंट त्यानंतर तुम्ही तिन्ही लेक्चर एकदम केअरफुली बघा आणि जर नोट्स तर 100% काढून टाका. 3 ते 4 मार्काला हा प्रश्न 100% तुमच्या बोर्डाच्या पेपर मध्ये येईल. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या ऍप्लिकेशनला, ज्याचं नाव आहे व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर जर का व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, तर त्यामध्ये ही फिगर आहे बघा, ज्याचा एका सर्कलचा सेंटर आहे आणि ही त्याची रेडियस आहे. ठीक आहे, तर ह्या फिगरला जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला इकडे एक दुसरी फिगर काढून दाखवतो. हे सर्कल आहे समजा, हा त्याचा सेंटर आहे. ठीक आहे, सी, आणि इथे आपली व्हेकल. तुम्हाला लक्षात आलं, ही फिगर इथून उचललेली आहे. ठीक आहे, तुम्हाला फिगर कन्फ्युज व्हावं नाही म्हणून मी तुम्हाला ही फिगर काढून दाखवली. तर व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही फिगर कडे लक्ष द्या, तर तुम्हाला या काही पॉइंट दिसतील, ज्यातला की पहिला पॉइंट आहे एन, दुसरा पॉइंट आहे एम जे, आणि तिसरा पॉइंट आहे एफ एस. नंतर दिसते तुम्हाला सी, नंतर दिसते आर. तर हे पॉइंट आहेत काय नेमकं आपण ते पहिले बघून घेऊया. तर सी फॉर हे काय सेंटर आहे सर्कलचं. ठीक आहे, आर काय आहे, ती रेडियस आहे. ओके, या दोन गोष्टी समजल्या. आता हे 3 पॉइंट काय आहे, एम जी, एन आणि एफ एस. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण एम जी बघू. तर एम जी काय आहे, हे व्हेकलचं वेट आहे. ठीक आहे, ह्या व्हेकलचं वेट ते कुठं असणार आहे, व्हेकल कशावर वेट ठेवा तुम्ही, वेट तिचा डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. जर का व्हेकल अर्थवर ठेवलेली असेल किंवा सरफेस ऑफ अर्थ किंवा ग्राउंडवर जर का ठेवलेली असेल तर तिचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. आणि हे एन काय झालं मग, ठीक आहे, हे एन काय झालं, त्या व्हेकलला ग्राउंडने जो फोर्स अपोज केला. आता समजा मी इथे उभा आहे, ठीक आहे, माझं जे काही वजन असेल ते अर्थ उचलत आहे, पण ते उचलत असताना ती पण मला काहीतरी फोर्स लावते, तेव्हा मी या जागेवर टिकून आहे. जर का मला खालून जर काही फोर्स मिळाला नसता, ठीक आहे, तर मी आतमध्ये चालला गेलो असतो. प्रत्येक ऑब्जेक्टला, कोणताही ऑब्जेक्ट घ्या, जर का तो ग्राउंडवर उभा आहे, जर का तो सरफेसवर जर का उभा आहे, तर तो सरफेसवर काहीतरी वेट अप्लाय करत असेल. तसंच ते सरफेसही ते वेट बॅलन्स करायला, म्हणजे स्वतःच्या सरफेसवर त्याला टिकवून धरायला, ते सरफेसही त्याला काहीतरी अपोजिट वेट लावत असते. त्यालाच आपण काय म्हणतो, एन म्हणतो. याला आपण काय म्हणतो, नॉर्मल म्हणतो. ठीक आहे, तर जेवढं हे असेल, जेवढं माझं वेट असेल तेवढंच वेट मला अर्थची सरफेस माझ्यावर अप्लाय करते, म्हणूनच मी अर्थच्या ग्राउंडवर टिकून आहे. जर का तिने जर का माझ्यावर समजा वेट अप्लाय केलं नाही तर मी ग्राउंड मध्ये चाललं जाईल, आतमध्ये चाललं जाईल. कारण माझा वेट आणि तिचा वेट जेव्हा बॅलन्स होईल तेव्हाच मी ग्राउंडवर मोकळ्यापणाने चालू शकतो. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, तर तुम्हाला एम कळलं काय असते, एम जी कळलं काय असते. आता एफ एस, एफ एस म्हणजे काय, एफ एस आहे फोर्स स्टॅटिक फ्रिक्शन. हे जे टायर आहे, आता टायर ह्या समजा रोडवरून चालत आहे, तर टायरचं आणि रोडचं काहीतरी घर्षण होणार. बरोबर आहे. आता समजा माझा हात जर का ह्या हातावरून चालतो आहे, ठीक आहे, ह्या हातावरून मी माझा हात फिरवत आहे, तर माझ्या हात ही जी लेअर आहे, ह्या लेअरच्या मदत काहीतरी फ्रिक्शन होणार आहे. बरोबर का? ते फ्रिक्शनलाच काय म्हणतो आपण, स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे, त्यालाच आपण एफ एस न डिनोट केलं. तर आता व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचं डेरिव्हेशन आहे, आपण ते डेरिव्हेशन एकदा बघून घेऊया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण पॉइंट लिहूया. डेरिव्हेशन लिहिताना कसं लिहायचं, तुम्ही जर का तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघितलं तर फार किचकट करून सांगितलेलं आहे, लवकर लक्षात येणार नाही अशा हिशोबाने सांगितलंय. तर टेक्स्टबुक तुम्ही रेफर करण्यासाठी वाचा, पण व्हिडिओ मध्ये तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाईल कन्सेप्ट. ओके, तर फिगरवरून तुम्हाला काय दिसते, अकॉर्डिंग टू अबाउट, तुम्ही फिगर म्हणा किंवा कंडिशन म्हणा. ठीक आहे, फिजिक्स तुम्ही तुमच्या हिशोबाने बदलू शकता. इथे तुम्ही फिगर म्हणा किंवा कंडिशन म्हणा. ठीक आहे, अकॉर्डिंग टू अबाव फिगर. आपला अबाव फिगर मधून काय दिसते आपल्याला, नंबर 1 काय दिसते, एम जी, वेट, एम जी. बरोबर आहे. कसं आहे ते, वर्टिकल काय आहे, डाऊनवर्ड. बरोबर आहे. सेकंड काय आहे, नॉर्मल रिएक्शन.
त्या एअरला आपण काय म्हणतो नॉर्मल रिएक्शन एअर, बरोबर आहे. ती कशी आहे व्हर्टिकल अपवर्ड डायरेक्शन, ती कशी डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. तिसरं काय झालं एफएस. पाठांतर आपण करत नाहीये, ते फिगर मध्ये फक्त तेच आपण लिहितो. ठीक आहे. एफएस फोर्स ऑफ फ्रिक्शन, त्याला आपण काय म्हणणार एफ एस, बरोबर आहे. त्याला काय नाव आहे स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन इथपर्यंत क्लिअर. कन्फ्युजन करू नका. जी फिगर आहे फिगर लक्षात ठेवा. हे तिन्ही पॉईंट तुम्हाला लिहिता येईल, पाठांतर करायची गरज नाही. ठीक आहे. आता पुढे हिअर मी अगोदर सांगितलं जेवढं माझं वेट मी अर्थवर अप्लाय करतोय किंवा अर्थच्या सरफेसवर अप्लाय करतोय तेवढंच फोर्स मला सरफेस म्हणजे तेवढंच वेट मला अर्थ अप्लाय करते माझ्यावर, म्हणून मी इथे स्टेबल टिकून आहे. ठीक आहे. तर मग जर का आता ही व्हेकल आहे, या व्हेकलचं समजा जे काय वेट असेल आपण धरू 100 किलो. तर 100 किलो जर का वेट जर का या सरफेसवर अप्लाय करत असेल या सरफेसवर, बरोबर आहे, तर आज बरोबर आहे हा सरफेस सुद्धा या व्हेकलवर 100 किलोच वजन अप्लाय करणार, म्हणूनच हे व्हेकल याच्यावर चालू शकणार. बरोबर आहे. म्हणजे या कंडिशनला आपण काय लिहू शकतो हिअर mg इज इक्वल टू m. हे लक्षात आलं तुमच्या. याला आपण इक्वेशन 1 नाव देऊ. चला आपण आता डेरिव्हेशन सॉल्व्ह करायला सुरुवात केली. आता काय राहिलं सेंटरचा आपला फक्त सेंटर आपल्याला समजून घेण्यासाठी आणि रेडियसचं आपल्याला इथे फारसं काम नाही सध्या तरी. आता आपल्याला काय राहिलं mg झालं m झालं, आता काय राहिलं fs राहिलं. ठीक आहे. तर fs ला कसं लिहिणार आपण, हा फोर्स काय स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे. आता fs ची व्हॅल्यू काय आहे आपल्या मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं, जर का एखादा पार्टिकल जर का रोटेट करत असेल, बरोबर आहे, तर तो फोर्स कुठे अप्लाय करणार टुवर्ड्स सेंटर, बरोबर. तो फोर्स तिकडे अप्लाय करणार. आता जर का तो फोर्स अप्लाय करतोय तर त्या फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलंय, बरोबर आहे. तुम्ही मागच्या लेक्चर अगोदर बघून घ्या, तुम्हाला हे कन्सेप्ट लगेच क्लिअर होईल. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. काही नवीन नाही याच्यात. ठीक आहे. एफएस म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती त्यात आपण लिहितोय सध्या तरी, बरोबर आहे. आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे एम आर ओमेगा स्क्वेअर, हे आपल्याला माहितीच आहे, बरोबर. आता एफएस एम आर, आता ओमेगा स्क्वेअरला आपल्याला काढून टाकायचं, बरोबर आहे. v इज इक्वल टू आर ओमेगा. जवळपास 50 ते 100 वेळा मी तुम्हाला हा फॉर्म्युला मागच्या लेक्चर मध्ये सांगितला. म्हणजे मागच्या लेक्चर पासून जर का तुम्ही फॉर्म्युले पासून आले तर हा मी तुम्हाला प्रत्येक लेक्चर मध्ये सांगितलेला फॉर्म्युला आहे की v इज इक्वल टू आर ओमेगा, v इज इक्वल टू आर ओमेगा. ठीक आहे. तर v इज इक्वल टू आर ओमेगा झालं, तर ओमेगा इज इक्वल टू काय झालं v बाय आर, आणि ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं v स्क्वेअर अपॉन आर, आर स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे. हे आपण घेतलं कुठून v इज इक्वल टू आर इंटू ओमेगा, त्या कंडिशन वरून घेतलं. इथपर्यंत क्लिअर झालं. आता हे आर आणि ह्या स्क्वेअर मधलं एक आर कॅन्सल होईल, बरोबर आहे. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन करायचं m v स्क्वेअर डिवाइड बाय आर. इथपर्यंत क्लिअर झालं, काही डाऊट. ठीक आहे. आता इक्वेशन नंबर 1 बघा, बरोबर आहे. आता इक्वेशन नंबर 1 वरून जर का m ची व्हॅल्यू काढायची झाली तर काय येईल n अपॉन g. ठीक आहे. इथं साधं साधं आहे, इथं सगळ्यांना द्यायला पाहिजे m इज इक्वल टू n अपॉन g, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू आपण याच्यात पुट करणार. ठीक आहे. fs इज इक्वल टू n नॉर्मल रिएक्शन डिवाइड बाय g इंटू v स्क्वेअर डिवाइड बाय r. आपण इकडून घेतलं फ्रॉम इक्वेशन. इथपर्यंत काय डाऊट. ठीक आहे. आता इथपर्यंत आपण आलो. fs इज इक्वल टू n इंटू v स्क्वेअर डिवाइड बाय r इंटू g. ठीक आहे.
जर का आपल्याला आता हे एफएस आणि एन मध्ये जर का काही रिलेशन दाखवायचं असेल, आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये जर का रिलेशन दाखवायचं असेल तर आपण एक कसं दाखवतो, एक डायरेक्टली प्रोपोर्शनल दाखवतो किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शनल दाखवतो. आपल्याला ह्या दोघांमध्ये जर का आपल्याला रिलेशन दाखवायचं असेल एफएस आणि एन मध्ये, तर कसं दाखवता येईल? एफएस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. आता याचा मीनिंग काय झाला, जर का एफएस जर का इन्क्रीज होत असेल तर नॉर्मल रिएक्शन इन्क्रीज होईल, आणि नॉर्मल रिएक्शन जर का इन्क्रीज होत असेल तर एफएस इन्क्रीज होईल. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, जर का एक वाढत असेल तर दुसरं वाढेल, दुसरं वाढत असेल तर पहिलं वाढेल, बरोबर आहे. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, जर का एक वाढत असेल तर दुसरं कमी होईल, आणि दुसरं कमी होत असेल तर पहिलं वाढेल. हे झालं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इथे काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे आपण ह्या दोघांचा रिलेशन सांगितलं. ओके, तर आता एफएस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. आता कोणत्याही जर का साइन असेल, जर का डायरेक्टली प्रोपोर्शनलला आपल्याला जर का इक्वल टू लिहायचं असेल, बरोबर आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल इक्वल टू लिहायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणता तरी कॉन्स्टंट टाकावा लागतो. तर आपल्याला इथे कॉन्स्टंट कोणता टाकणार आहे, म्यूएस. जर का इक्वल टू लिहायचं असेल तर आता म्यूएस काय झालं, म्यूएस काय झालं, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे काय झालं, म्यूएस. ओके, आता म्यूएस ची किंमत काय झाली, किंवा आपल्याला म्यूएस जर का व्हॅल्यू काढायची असेल याच्यावरून, तर काय करता येईल, एफएस डिवाइड बाय एन. इथपर्यंत क्लिअर? ठीक आहे, तुम्हाला दिसत नसेल तर मी हे इथं लिहितो. म्यूएस ची व्हॅल्यू काय झाली, एफएस डिवाइड बाय एन. इथपर्यंत क्लिअर? सगळे डाऊट क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता या इक्वेशन कडे लक्ष द्या. ठीक आहे, आता जर काही एन जर काही करून आणलं म्हणजेच काय होईल, एफएस डिवाइड बाय एन जर का लिहिलं तर समोर काय लिहिता इक्वल टू मध्ये व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर इंटू जी. पण एफएस डिवाइड बाय एन ची व्हॅल्यू काय, म्यूएस म्हणजे काय, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे, तर म्हणजे म्यूएस म्हणजे काय, म्यूएस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर इंटू जी. बरोबर आहे. आता आपल्याला व्ही स्क्वेअर जर का काढायचं असेल तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यूएस आर इंटू जी. बरोबर आहे. आता हे स्क्वेअर आहे, आपल्याला फक्त व्ही काढायचं म्हणजे काय, स्क्वेअर रूट म्यूएस इंटू आर इंटू जी. ठीक आहे, हे झालं आपलं फायनल इक्वेशन. ह्या वेलोसिटीने ही गाडी पण चालू. ही वेलोसिटी कोणती झाली, मॅक्सिमम वेलोसिटी झाली. हे एफ ऑफ एक्स काय झालं, ते मॅक्स. ही मॅक्सिमम वेलोसिटी झाली इथून चालण्याची. बरोबर आहे. आता तुम्हाला प्रश्न कसा विचारू शकते याच्यावर, एकतर डायरेक्ट विचारते की ऍप्लिकेशन ऑफ व्हेकल अलोंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, हे ऍप्लिकेशन लिहा असा एक प्रश्न विचारते 3 मार्क. किंवा सेकंड प्रश्न कसा विचारते, प्रूव्ह दॅट v इज इक्वल टू यूएस इंटू आर इंटू जी. बरोबर. एकदा हा प्रश्न विचारते किंवा सरळ सरळ हे विचारते. फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही व्हिडिओ परत एकदा बघा, नंतर व्हिडिओ क्लोज करा, नोटबुक घ्या आणि स्वतः सॉल्व्ह करून बघा. तरीही नसेल समजता परत एकदा व्हिडिओ बघा. ठीक आहे, काही अडचण असली तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके.